माझं सुवर्ण मला हवंय, माझं दान मला हवंय, त्याशिवाय मी तुमच्या पाठीमागून हलत नाही. आपल्या रोहिदासला बोलून घेऊ. रोहिदास बाळा, बाळ, रोहिदास. बाळा, बाबा, मासाहेब आपण रडताय, आपल्या डोळ्यामध्ये पाणी, हे काय पाहतोय मी? बाळा, सत्य तेच पाहतोय. आम्ही शिकारीला गेलेलो असताना त्या ठिकाणी विश्रांती घ्यायचे म्हणून एका झाडाच्या सावलीला आम्ही झोपी गेलो. त्या झोपेमध्ये आम्हाला एक स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये 9 खंड पृथ्वी आम्ही दान दिली आहे आणि 3.5 भार सुवर्ण. आमच्या अंगाचे सगळे दागिने आम्ही बहाल केले, पण त्या 3.5 भार सुवर्णाची भरती नाही झाली. बाबासाहेब, स्वप्नातल्या गोष्टी सत्य घडत नसतात आणि आपण स्वप्नात दिलेल्या वचनासाठी हे 9 खंडाचं राज्य देऊन टाकलं. होय, अंगावर असणाऱ्या सर्व दागिने देऊन टाकलेत. होय, कारण आम्ही सत्वशील राजे आहोत. जर का याच्यामध्ये आमच्या मुखातून एखादा शब्द खोटा गेला तर आमचं सत्व जाईल आणि आजपर्यंत आम्ही कमवलेली इज्जत धुळीला मिळेल. त्याला 3.5 भार सुवर्णाची भरती करून द्यायला हवी. तुमच्या बापाने त्याचे वचन दिले, सगळं काय दिलंय, पण 3.5 भार सोड त्यांचं भरलेलं नाही. मी सगळं काय केलंय, आपल्या राजवाड्यामध्ये सगळं सोनं होतं ते सुद्धा दिलं, तर पण त्यांचं पण भरलं नाही. बाळा, आपल्या अंगावर ते दागिने आहेत, ते त्यांच्या स्वाधीनी करा. ठीक आहे मासाहेब, आपल्या दोघा उभय त्यांच्यासाठी हे दागिने माझ्यासाठी किरकोळ आहेत. अरे, आपण स्वप्नात दिलेल्या वचनासाठी 9 खंड राज्य दिला, अंगावर असणारा सगळा सुवर्ण अलंकार दिला, मग हे किरकोळ मी याच्यात कधी मोह धरणार नाही. ठीक आहे, तुमच्यासाठी हा असणारा 9 रत्नाचा कंठा सुद्धा मी त्यांना दान करतोय. मामा, बाबाने दिलेल्या वचनासाठी तुम्हाला 3.5 भार सुवर्ण द्यायचा वादा होता, हे माझ्याकडचं राहिलेलं. मामा, आता तरी तुमचं 3.5 भार सुवर्ण तुम्हाला मिळालं ना? नाही, माझं 3.5 भार सुवर्ण हे कुणाचं देत आहे? हे सगळं गोळा करून देत आहे 9 खंड पृथ्वीवर माझ्याकडे दान आहे, ते तुम्ही त्याला मला देताय काय? म्हणजे माझीच ओट माझ्या डोळ्यात घालताय? कपडे माझीच आहेत, ही काय? अंगावरची वस्त्र, ही वस्त्र सुद्धा तुम्हाला द्यायला हवी? काय हरकत नाही, याच्यावरती सुद्धा आमचा अधिकार नाही. हा 9 खंड पृथ्वी मधलाच एक भाग आहे. वाह बाबा, काय केलं ते आपण? झोपेत दिलेल्या वचनासाठी असणाऱ्या पोरच्या मुलाचा सुद्धा तुमच्या डोक्यात विचार आला नाही. हे 9 खंड राज्य गेलं, जे काय आपल्याकडे सुवर्ण अलंकार होते तेही निघून गेले. बाळा, जंगलामध्ये झोपी गेल्यानंतर त्यांनी काय केलं त्यांची त्यासनी सुद्धा कळलं नाही. झोपत त्यांनी वचन दिलं, त्यांनी मला उठल्यानंतर खरं सांगितलं, पण मी खोटं समजलं होतं, पण ते सगळं खरं झालं रे, सगळं खरं झालं. खूप आपण बेकार झालं, वाईट झालंय. आता काय करावं हे काहीच काय कळत नाही. बाबासाहेब, मुळीवर्य, या भरजरी वस्त्रावरती सुद्धा आमचा अधिकार नाही. ही वस्त्र तुमच्या ताब्यात घ्या.
आणि माझी एक तुम्हाला विनंती आहे. बोल. तुमच्या 3.5 भार सुवर्णाची या ठिकाणी मी पूर्तता करू शकत नाही. नाही केली अजून. मी ज्या ठिकाणी बोलवे त्या ठिकाणी आपण यावं लागेल. त्यावेळेला 3.5 भार सुवर्णाची मी तुमची भरपाई करून देईन. अवश्य कुठेही बोलव. आता 9 खंड पृथ्वी दिलीस, आता कुठं मला बोलवणार आहेस? जिथं बोलवशील त्या ठिकाणी मी 3.5 भार सुवर्णासाठी यायला तयार आहे. असताना हो 9 खंड पृथ्वी आम्ही आपल्याला दान केलेले आहे. हो, हो. मग या हरिचंद्र राजासाठी 10वा खंड काशी अजून शिल्लक आहे. त्या 10व्या खंडामध्ये काशीमध्ये या आपल्या 3.5 भार सुवर्णाच्या मी नक्की भक्ती करून देऊ. काशी माझ्या लक्षात कशी आली नाही? काशी माझ्या लक्षात का आली नाही? 9 खंड पृथ्वी आणि 10वं खंड काशी माझ्या लक्षात कशी आली नाही? ठीक आहे राजा, तिथं काशीत मी 3.5 भार सुवर्णासाठी तुझ्या मागे येतो मी. हॅलो तारावती. बोला महाराज. आणि तारावती, आता ह्या जंगलात आपल्याला हे राष्ट्र सोडून हे जंगल पार करून पुढे निघून गेलं पाहिजे. चला. माझ्या मुळात ही तुम्हाला शिक्षा भोगावी लागते. नाही महाराज, असं बोलू नका. अहो तुम्हाला दुःख तेच आम्हाला दुःख. ठीक आहे, चला. जिकडं पुढा तिकडं मुलूक थोडा आपण मार्ग काढीत या जंगलातून बाहेर निघून गेलं पाहिजे. चला. आपलं तर आता इथं काय काम आहे? सत्वशील राजे त्यांच्यावर असं स्वप्नात दान दिलं. अरे एवढा मोठा राजाला का आता राज्य सोडून निघा? आपण दोघं तरी तर दरबारात का राहायचं? कारण इथं हायच कोण आता? चल कुणाची तर शेड राखायचं. शेरड पुन्हा तर नका. तू तासगावला जा, मी कवट्याला जातो. स्टँडवर राहा, स्टँडवर. स्टँडवर जाऊन हमाली करू. चल. राजा हरिचंद्र, तारावती आणि तिचा तो कारटा रोहिदास मार्गस्थ झाले आहेत. मग मी काय करतोय? विश्वामित्र म्हणतोय मध्ये मी. कश्यपचा पोरा सूर्या, विश्वामित्र
का ऐकायला वेळ आलं का मी ऐकाय बोला. सूर्यदेवा, पृथ्वी तलावरती किती कळ्या सोडता? 1 किंवा 2. 1 किंवा 2. तुमच्या जवळ आहेत का किती? 16 काय आहे? 16 कळ्या. मग ह्या 16ची 16 कळा अख्ख्या पृथ्वीवरती सोडायचा नाही. मग ज्या वाटीनं राजा हरिश्चंद्र चाललाय, तारावती रोहिदास चाललाय, त्यांच्या अंगावरती 16च्या 16 कळ्या सोडायच्या. ही विश्वामित्राची आज्ञा आहे तुला. मुनिवर्य, हा. अहो 1 ते 2 कळा सोडलं तर या दगडाची नाही होते हम्म. आणि या 16 कळा सोडल्यावर त्यांचं काय होईल? माझी आज्ञा आहे. माझी आज्ञा आहे. ताबडतोब 16च्या 16 कळा सोडा. सोडताय तशी आज्ञा. महाराज, किती निर्मूळ आहे हो. हा सूर्यदेव का कोपला आहे आमच्यावरती? आज आम्हाला पाऊस सुद्धा टाकता येत नाही. कासा वीज झालेला आहे. पायाला फोड आले. बाबासाहेब, कासा वीज जीव झालेला आहे. आज या सूर्याचं तापमान इतकं का वाढलंय हेच कळायला मार्ग नाही. कधीच एवढा सूर्य तापत नाही. हो. पण आज काहीच कळायला आजचा दिवस काय आहे हे मलाही कळ नाही. या सूर्याची किरण कधीच एवढी तेज आपल्या या भूतलावरती नाही झाली. पण आज हा सूर्य एवढा तळपतोय. काय झालं असेल? काय आपल्या पाठीमागचं संकट सरलं नाही की काय हेच मला कळत नाही. कोण आहे तुम्ही? कोण आहे? मला चप्पल द्या. माझं पाय नाही काय भाजलं. झालं? मला वाहन तुमच्या पायाची द्या. तारावती? माझी ते. माझ्या पोराच्या पायात चप्पल नाही. माझ्या बायकोच्या पायात चप्पल थांबा. नाही. माझ्या पायात नाही. थांबा. लय भाजतोय, पाय भाजतात. हो, पाय भाजतात. कोण आहे तुम्ही? तुम्हाला चप्पल हवाय का? हो, द्या. द्या लवकर, द्या लवकर. माझ्या पायात झाले. माझ्या पायाची झाले. माझ्या बायकोच्या पायात नाही. माझ्या बायकोच्या पायात चप्पल नाही घेऊ. द्या की हो. द्या, द्या. माझ्या बायकोच्या पायात चप्पल नाही. पोराच्या पायात चप्पल नाही. माझ्या मुलाच्या पायात चप्पल नाही घेऊ. माझं बाबा. पोरगं तळमळतंय. बाबा, या उन्हामध्ये आता मी यांना चप्पल दिल्यानंतर माझी काय अवस्था होईल? माझ्या बाळाची काय अवस्था होईल? निदान माझ्यावर तर दया करा. नाही म्हणतोय मग सत्व घ्याय. मग नाही, सत्व नाही जाऊ देणार. माझ्या जीवाचं काही बरं वाटे झालं तरी चालेल, पण मी माझ्या सत्वाला कधी धरणार नाही. माझ्या पोराच्या पायात चप्पल नाही. आई, बाबा, सूर्यदेवा, ज्याप्रमाणे प्रकाश सोडला त्याप्रमाणे सगळ्या वाटेवरती धूळ सोड. माझ्या बाळाला आता काय करू? धूळ. जसे आज्ञा मुनिवर सोडतोय. हॅलो, अरे कुठे आहात रे? मला काही दिसत नाही. आजोबा